नमस्कार, आरतीच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खमंग व खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी पाहणार आहोत. कोथिंबीर वडी म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तर तुम्ही इथे कोथिंबीर वडी पाहताय. तुम्हाला देखील अशीच कोथिंबीर वडी बनवायची शिकायचे तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेतही बनून तयार होणारी कोथिंबीर वडी. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराच्या कोथिंबीरच्या जुड्या स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर मी इथे धुवून त्याला नंतर निथळून बारीक अशी चिरून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते चाळणीवरती पूर्णपणे आपलं निथळून गेलं पाहिजे. तर आता ही कोथिंबीर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला हे मळून घेण्यासाठी सोपं पडेल. तर इथे मी आता हे कोथिंबीर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता कोथिंबीर आपली मस्त अशी पूर्ण कोरडी झालेली आहे. आणि कोथिंबीर आपल्याला पूर्णपणे कोरडीच करून घ्यायची आहे. जर ओली असेल तर मग बेसन पीठचं प्रमाण आपल्याला जास्त लागेल. त्यानंतर आपण जेव्हा या कोथिंबीरचं पीठ मळायला घेतो तर तिला पाणी सुटलं जातं, मग तिचा रोल व्यवस्थित बनला जात नाही. त्यामुळे आपल्याला इथे ही कोथिंबीर अशा पद्धतीने हवी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कोरडी झालेली आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला वड्या बनवण्याआधी एक छोटंसं वाटण तयार करायचे. तर त्यासाठी मी इथे एक 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण करू शकता. तिखट तुम्हाला कितपत आवडते त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता. तर आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता याचं छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याला छान असं मी बारीक मिक्सरला करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर आता इथे 1 वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीने मी इथे 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे मोजून. त्याच वाटीने हे 1 वाटी डाळीचं पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, साधारण हे 6 चमचे पीठ आहे. हे देखील तांदळाच्या पिठामुळे वडीला आपल्या मस्त असा एक खरपूसपणा येतो, खुसखुशीत बनते, त्यामुळे मी इथे टाकलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे तीळ, तिळामुळे वडी आपली छान बनते. त्यानंतर इथे तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ते देखील याच्यामध्ये टाकून घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे सर्व आपल्याला असंच आधी पाणी न घालता व्यवस्थित कोथिंबीरला लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते एकजीव होईल. तर आता इथे पाणी घालायला घाई करू नका. छान असं एकदा याला व्यवस्थित मिक्स करा. कोथिंबीरला एक स्वतःचं मुळात पाणी असतं. आपण हे जसं जसं मिक्स करू तसं तसं ते पीठ त्या कोथिंबीरला लागलं जातं. आणि जर आपण लगेच पाणी ओतलं तर ते मिश्रण आपलं सैल बनतं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे सुरुवातीला खूप जास्त आपलं कोरडं वाटतं हे मिश्रण. तर आता याच्यामध्ये मी अगदी 2 चमचे इतकं पाणी घालणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी एका वाटीत छोटंसं पाणी घेतलेलं आहे थोडं. आता सुरुवातीचं मिश्रण आणि आत्ताचं मिश्रण याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. मी फक्त याला पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे. अगदीच 1 चमचाभर इथे मी पाणी घेतलेलं आहे हातावरती. आणि याच्यामध्येच आपल्याला हे सर्व कोथिंबीरचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता तर कोथिंबीर आपली व्यवस्थित असं एक त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे तुम्ही पहा, तर इथे छान असं आपलं पीठ मळलेलं आहे. पाणी बघा तुम्ही जसं तसं आहे. मी फक्त हातावरती एक शिंतोडा घेतला होता पाण्याचा. आणि पीठ इथे आपलं छान असं घट्टसर मी मळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला कोथिंबीरचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. पण सुरुवातीला आपल्याला हातावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला ते मिश्रण चिटकत नाही. आता तुम्हाला इथे कितपत जाड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे कोथिंबीरचा एक गोळा घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने याचा रोल बनवून घेतलेला आहे. आपण इथे पाण्याचा वापर कमी केला होता, त्यामुळे अगदी
सोप्या पद्धतीने आपल्याला याचे रोल बनवायला मदत होती आहे. अजिबात त्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही, तुम्ही ते पाहू शकता. आता हे रोल ज्या चाळणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत उकडण्यासाठी त्याला देखील मी तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे तयार केलेला रोल ठेवून देणार आहे. आता साईडला ठेवून देऊयात आणि राहिलेले देखील आपण अशाच पद्धतीने याचे रोल बनवून घेऊयात. तर आता ह्या कोथिंबीरच्या वड्या बनवायला खूप जास्त काही अवघड नाही आहेत. घरात आपल्या मोजक्या साहित्यामध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात. याच्यामध्ये जर एखादं साहित्य नसेल तरी देखील त्या छानच बनतात. असं काही नाही की आता याच्यामध्ये तीळ नाही आहे टाकायला, मग त्या बनवावं की नाही. साधं आपण हिरवी मिरची आणि लसूण याला फक्त वाटून जरी टाकला ना तरी देखील त्या खूप छान बनतात, खायला सुद्धा छान लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सर्वांनाच आवडतात. तर इथे आता माझे हे रोल बनवून तयार झालेले आहेत. तर मी इथे मीडियम आकाराचे 4 रोल्स बनवून घेतलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आणि ठेवताना आपण थोडंसं वड्यांमध्ये अंतर ठेवायचं, म्हणजे ते शिजल्यानंतर त्याला मध्ये थोडीशी जागा राहिली पाहिजे. तर आता मी ज्या भांड्यामध्ये स्टीमरमध्ये या उकडण्यासाठी लावणार होते तर त्याच्यामध्ये पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. याच्यामध्ये मी आता हे स्टँड ठेवून दिलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं याला मंद आचेवरती शिजवू द्यायचं आहे. छान आपल्या अशा वड्या शिजल्या जातील म्हणजे. तर आता इथे 15 मिनटं झालेली आहेत. एकदा चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या वाफवल्या गेलेल्या आहेत. एकदा चेक करूयात. छान मस्त अशा वाफवल्या गेलेल्या आहेत. तर आता गॅस बंद करूयात आणि थोड्या वेळाला असंच थंड होऊ देऊयात. तर आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायच्यात. त्यानंतरच आपण याला बाहेर काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता हात लावलाय, अजिबात हाताला चिटकत वगैरे नाही, छान झाल्यात. अलगदपणे अशी उचलली तर निघल्या जाते वडी, म्हणजे छान शिजल्या गेलेल्या आहेत. आता याला बाहेर काढून घेऊयात आणि थंड होऊ देऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता चाळणीला देखील आपल्या अजिबात चिकटलेलं नाही आहे. सगळे रोल्स आपले छान असे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. मस्तच. आता याला थोडंसं आपण कोमट होऊ देऊयात. त्याशिवाय आपल्याला याला चिरायचं नाही आहे. त्यानंतरच आपण याला कट करून घेणार आहोत. तर आता हे रोल मी प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे ते पटकन थंड होतील. तर इथे आता एक 10 मिनटं झालेले आहेत आणि हे रोल पूर्णपणे आपले थंड झालेले आहेत. आता यांना आपण कट करून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी अलगदपणे आपल्या ह्या वड्या कट होत आहेत. अजिबात तुटत नाही आहेत, काही नाही. छान मस्त अशा ह्या आपल्याला व्यवस्थित कापता येत आहेत. लक्षात घ्या, गरम असताना आपल्याला ह्या वड्या अजिबात कापायच्या नाहीत, नाहीतर मग त्याचा तुकडा पडला जातो. पूर्णपणे थंड होऊ देऊयात. त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशा आपल्या ह्या वड्या इथे चिरल्या जात आहेत. तर पूर्ण वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. तर छान अशा कट झालेल्या आहेत, अजिबात त्याचा तुकडा वगैरे पडलेला नाही आहे. आता वड्या तर आपल्या कट करून झालेल्या आहेत. वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात. तर इकडे आपलं तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वड्या सोडून घेणार आहोत. छान मस्त अशा आपल्याला ह्या मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही इथे पाहू शकता कोथिंबीर वड्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता आणखी एखाद मिनिटभर मी याला तळून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे.
तर आपल्या इथे वड्या तळून झालेल्या आहेत, त्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व वड्या तळून घेणार आहे. तर इथे आपल्या मस्त अशा कोथिंबीरच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला ही कोथिंबीरची वडी आवडली असेल तर कमेंट करून देखील नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.